काय इश्यू नाही. ते संबंधित एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्याच्यात आक्षेपार्ह शब्दांचा वापर करून तुम्ही एका कॉन्ट्रॅक्टरला काही मागणी केलेली आहे अशी बातमी आहे. काय म्हणणं? सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे का विक्की रावलानी हा कॉन्ट्रॅक्टर नाही. नगरपालिकेचा त्याच्यासोबत कोणत्याच पद्धतीचा करारनामा नाही. तो त्या साईडवर कसा उभा होता, का उभा होता, त्याला कोणी पाठवलं होतं, तो कोणाचा पेटी कॉन्ट्रॅक्टर आहे तो जर सांगत असेल तर त्याच्यापाशी नगरपालिकेनं आतापर्यंत कोणताच करारनामा केल्याचं आहे नगरपालिकेमध्ये आत्तापर्यंत दिसलेलं नाही. आणि करारनामा समजा केला असेल तर तो जो कॉन्ट्रॅक्टर आहे आर्या कन्स्ट्रक्शनचा तो त्याबद्दल आम्हाला माहिती पुरवेल, आम्ही ते माहिती घेऊ. आपण सर्व भंडारा शहरातील नागरिकांना माहीत आहे क्रिप्टोकरन्सी नावाचा बोरामध्ये एक एजन्सी काम करायची आणि त्या पूर्ण भंडारा शहराचे लाखो करोड रुपये डुबवणारा कोण हे सर्व शहरवासियांना माहीत आहे. जो फर्निचरचा काम करतो तो कॉन्ट्रॅक्टर केव्हापासून झाला हे आजपर्यंत आम्हाला कळलं नाही. आणि तो जर कॉन्ट्रॅक्टर आहे तर नगरपालिकेत त्याची कुठेही नोंद नाही. जर एवढ्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून भंडाऱ्याच्या शहरवासीचे पैसे लुटणारा माणूस हा जर आरोपाच्या कटघरामध्ये आम्हाला जर उभा करत असेल तर त्याने एक तरी प्रूफ साध्य करावा की यांनी माझ्याकडनं मागणी केली. ज्या दिवशी तो ती साध्य करेल, सिद्ध करेल, त्या दिवशी या राजकारणातून संन्यास घेण्याची आमची तयारी आहे. पण तशा चिल्लर माणसाच्या तोंडाला लागायची आमची कुठेही तयारी नाही. तसेच जे काम माझ्या प्रभागात सुरू आहे ह्या अगोदरही काम ते कॉलेज रत्ना लॉजपासून तर बसस्टॉपपर्यंत करण्यात आलं होतं. त्या कालावधीमध्ये मी त्या परिसरात नगरसेवक नव्हतो. तो नगरसेवक झाल्यानंतर माझ्या ही बाब लक्षात आली आहे की रत्ना लॉज टू हॉस्पिटलपर्यंत जो रस्ता बनवण्यात आला होता त्याला कुठेही खोदाई करून न करता ते काम करण्यात आले. लोकांचे घरं त्याच्यामुळे आज खाली गेलेले आहेत, रस्ता हाईटवर गेलेला आहे. त्या संबंधी नगरपालिकेला मी पत्रावर केलेला आहे. नगरपालिका वारंवार लक्षात आणून दिलेलं आहे की जी APMC ही कार्यरत होती त्या APMCनी कुठंही त्या विषयाबद्दल पाहणी न करता त्या कंत्राटदाराला पाठीशी घालून जसे वाटेल तशाच पद्धतीने काम केलं आहे. त्याच्यामुळे आता त्या परिसरातील नागरिक त्या रस्त्यामुळे त्रस्त आहेत. मी मागणी केली होती की रस्त्याच्या बाजूची नाली तयार करण्यात यावी जेणेकरून जे रस्त्यावर पार्किंग होते ती नालीवर जाईल आणि रस्ता हा मोकळा राहील. नगरपालिकेनं मी येता शनी निवडणूक येता शनी ती मागणी केलेली आहे. आणि मी माझ्या प्रभागात नगरसेवक असताना माझ्या प्रभागात जर योग्य पद्धतीचे काम झाले नाही तर मी तो कंत्राटदार कोणी असो त्याला ठोकून काढीन. जे होईल ते होईल. शेवटी जनतेनं मला निवडून दिलेलं आहे आणि पारदर्शक काम करून घेणे ही माझी जिम्मेदारी आहे. त्या दिवशी झालेल्या प्रकरणामध्ये नगराध्यक्षाला मी 3 दिवसा अगोदर त्याला हिंट दिली होती. नगराध्यक्ष परस्पर येऊन गेले, पाहून गेले, पाहणी केली. त्यांना सर्व प्रकारे माहीत होते. आणि नगराध्यक्षाला तक्रार करणे आमचं आद्य कर्तव्य आहे. कारण की आम्ही शहरात जरी नगरसेवक निवडून आलो असेल तरी आमचा पालनदार म्हणून नगराध्यक्ष तिथं करत असतो. त्यामुळे नगराध्यक्षाच्या कानावर टाकणं ही आमचं कर्तव्य आहे. आम्ही नगराध्यक्षाच्या कानावर ही बाब टाकली होती, COच्या सुद्धा कानावर ही बाब टाकली होती. जे काम सुरू आहे ते अयोग्य पद्धतीचे सुरू आहे आणि कंप्लीट जे काम आहे त्याचे फोटोग्राफ्स मी तुम्हाला देत आहोत. ते सर्व कामकांड म्हणजे भ्रष्टाचारी वृत्तीने काम कसं केलं जाते ते सर्व तुम्हाला तिथं पाहता येईल. म्हणजे रस्त्याने तुम्ही जरी गेले तरी तुम्हाला कशा पद्धतीने नाली बनलेली आहे हे सुद्धा दिसेल. आणि त्या दिवशी नगराध्यक्ष तिथं उपस्थित होते आणि माझा मित्र हा तिथं जात होता. मी त्याला बोलावलं, तो तिथं उपस्थित झाला आणि त्यांनी त्याला जे जे दिसले ते त्यांनी बोललं. त्याच्यामुळे एखादा माजी नगरसेवक शहरातला नागरिक माझ्या खांद्याला खांदा मिळून जर विषयाला उचलत असेल तर तुम्ही त्याला जर दाखवत असाल का राजपत्राने प्रसिद्ध आहे, राजपत्रात प्रसिद्ध आहे तर त्यांनी दाखव. त्याला जर वाटते त्याच्या जर धमक असेल तर त्यांनी त्यांचा उपमुख्यमंत्री आहे, त्याचा आमदार आहे, त्याचा बोलवता धनी असेल, जो कोणी असेल त्याला सामोर येऊन त्याने करून दाखवावं. शेवटी कायदा जर त्याला कळत असेल तर त्याच्यापेक्षा कायद्याची परिभाषा आम्हालाही कळते आणि कायद्याचं उत्तर कायद्यानं आम्हाला देत आहे.